मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सभापती राम शिंदेंच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक। विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू। आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता डीनो मोरियांना तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोर्या होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापली। उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहिजे। 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात। भास्कर जाधवांचा जोरदार पलटवार। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार अजून गंभीर नाही, नाना पटोले यांचा आरोप। तर मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचा केंद्रबिंदू असल्याचाही दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। तर हनी ट्रॅपबाबत कोणतीही तक्रार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून स्पष्ट। हातचं बाऊलं बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळालाय का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना सवाल। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार या नड्डांच्या जुन्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार। फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊत यांचा टोला। 19 तारखेला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। संजय राऊत यांची माहिती। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। पूर्व विदर्भातील सर्व आमदारांची बैठक संपन्न। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून आढावा। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस। 150 कोटींची जमीन भेट मिळाल्याप्रकरणी आयकराकडून नोटीस जारी। अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यामधील बैठक संपली। माझी नाराजी दूर झाली, मनसेसाठी त्याच उत्साहानं काम करणार, प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ। सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त। तर 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारल्याचा आरोप। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये पत्नीचा गंभीर आरोप। मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचा इशारा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी तशी तक्रार केली असल्यास चौकशी होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। विक्रोळीमध्ये मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस टाकल्यामुळे मारवाडी व्यापाराला चोप। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाराची धिंड काढली। विक्रोळीसारख्या घटना जाणून बुजून घडतायत। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। राज ठाकरे उद्या मीरा रोडच्या दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोडचा दौरा। सायंकाळी 7 वाजता दाखल होणार। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार। राज्यातील परिचारिका संघटनांचा विविध मागण्यांसाठी संप। राज्यातील अनेक शहरांमध्ये परिचारिकांचं काम बंद आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।